मोनिका, मोनिका उठ. सावकाश सावकाश सावकाश. 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 आता तिची मेडिकल कंडिशन हेच सांगते की बाळ नको असेल तर हिच्याही जीवाला धोका आहे. गुड मॉर्निंग नानू. गुड मॉर्निंग. अरे काय हे लग्नाचे अल्बम. अरे हो. अरे पण तुला काल आणायला सांगितला होता, तू आज आणलास. आईने अल्बम आणायला तुला सांगितलं होता काल, तू विसरलास ना म्हणून तो घेऊन आला आज. कळलं? अरे हळू हळू जरा. चला नाश्ता तयार आहे. अलका गीता या. अरे अल्बम आले. अरे या या विजयराव या. अल्बम आणला का अल्बम? हो माई. चला दाखवा. द्या. ऐक देवा. वा काय फोटो आलेत ग. अगं बाई, विजयनी कानाला फोन शिवून घेतलाय की काय? ते खूप मोठे मोठे लोक माझ्या ओळखीतात ना, ते येणार होते, त्यांना मी फोन करत होतो. काय
निरंजन आणि निर्मलाचा सुद्धा फोटो खूप छान आलाय ना. अगं बाई खरंच की. आणि हे दोघं तर अगदी हिरो हिरोईन वाटतायत ते. हो, आपला मोन्या घरात मोन्या असतो, बाहेर गेल्यावर हिरो असतो, हिरो. मधू छान दिसतोयस, असा राहत जा नेहमी. माई तू म्हणजे ना नान्या, तू नेमका या फोटोत काय करतोयस? म्हणजे कुणाला बघतोयस एवढं बेरकी नजरेने? अगं माई, हे फोटोग्राफर म्हणजे हे काय फोटो काढतात का? या फोटोग्राफरकडे बघतोच. मधू, याला फक्त निम्मेच पैसे द्यायचे, कळलं का? विजय दादा, हा खरा हिरो दिसतोय. हा खरंच फोटो इतका छान आहे ना की अगदी बघत बसावंसं वाटतोय बाई. काय खरं सांगू का, अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतोय बरं का. नान्या, दृष्ट लावू नकोस. अरे ये विक्रांती, हे बघ फोटो आलेत. मोनिका कुठे आहे? हे बघा, ज्यांच्या लग्नाचा अल्बम इथे आलाय ते लोकच उपस्थित नाहीत आणि बाकीच्यांना घाई झालीये बघायची. थांब, मी बोलवते तिला. मोनिका, मोनिका. ती नाही येणार. तिला जरा बरं नाहीये. अगो बाई, काय रे विक्रांत, तुझा चेहरा असा उतरलेला का? काय झालं काय तिला? नान्या, बोलले होते ना, तुझी दृष्ट लागली, बाकी काही नाही. मी आधी जाऊन बघून येते तिला, नाहीतर मला चैन नाही पडणार. तुम्ही चला माझ्या बरोबर. अगं बाई, काय झालं काय हिला? फोटोत तर किती छान हसत होती. हा, काय झालं? अगं कुठे काय, काही तिला झालं तरी हा आहे ना, याला कळेलच. काय झालेलं नाही ना आई, तिला काहीही झालेलं नाहीये. अरे काही नाही. कसं बाळा, कसं वाटतंय आता? मी सूप घेऊन येऊ तुझ्यासाठी? आलेच मी. मला वाटतं काय नाही हा, म्हणजे विशेष. ये करे. मम्मीजून गेला रे चेहरा अगदीच. ए, लिंबू सरबत दिलं तर चालेल का तिला? खरं तर काही द्यायची गरज नाहीये, पण बघ एकदा विचार. बाळा, लिंबू सरबत घेतेस थोडस? हा, हॅलो. हा, विकास सरांना सांगा मी येतोच. हो, सगळी तयारी करून ठेवा. काय करायचं? काय आता कॅन्सल करण्यापासून दुसरा पर्यायच नाहीये. उगाच आपलाही हट्ट नको. मी तिला सांगते, काळजी नको करूस, होईल मॅनेज. ठीक आहे, मी कॅन्सल करतो बुकिंग. तू बस तिच्याजवळ. मोनिका, बाळा उठतेस का? थोडं गरम गरम सूप पिऊन घे, म्हणजे बरं वाटेल. हा आई, काकी, तिला नाहीये गरज. तिची इच्छा नाहीये तर कशाला फोर्स करताय? अरे पण पोटात काही गेलं नाही तर. मोनिका, इथे डॉक्टर कोण आहे? नाही, तो जर म्हणत असेल तर तुमचा सगळ्यांचा हट्ट कशाला?
काही गडबड असेल ना तर मला लगेच वास येतो. काल ही जेव्हा माझ्या खोलीत आली तेव्हाच मला अंदाज आला की हिला इथं रुळायला वेळ लागेल. या घराचे नियम, इथली माणसं, विशेषतः विक्रांत, या सगळ्याची तिला सवय व्हावी लागेल. काल जेव्हा हिने खीर केली ना तेव्हा तिला गीताची मदत घ्यावी लागली. पण काय रे, असं नक्की झालंय काय हिला? काही नाही, जरा चक्कर आली होती आणि उलटी झाली. अगो बाई, पण आपण तर काल साधा स्वयंपाक केला होता, हो की नाही ग गीता? हो, आणि वेगळं म्हणजे काय, खीर केली होती आणि ती सुद्धा मोनिकाने स्वतःच केली होती. हो, मी पण खाल्ली होती, आपण सगळ्यांनीच खाल्ली होती. पण काय रे, तुम्ही बाहेर काही खाल्लं होतं का? नाही नाही मी काय म्हणते, आपण तिच्या आजी आजोबांना आणि मानसीला बोलवून घेऊया. नाही, अजिबात नाही. म्हणजे त्यांना कशाला उगीच काळजी ना, म्हणून. हो ना, मोठ्या विश्वासाने पाठवली आणि घरात डॉक्टर असून सुद्धा आजारी पडली, असं त्यांना वाटायला नको ना, म्हणून म्हणालो. जाऊ दे विक्रांत, मी काय म्हणतो, हे असं सारखं सारखं आजारी पडणं चांगलं नाही. एकदा सगळ्या टेस्ट करून घे की. हो रे, हे नॉर्मल फूड पॉयझनिंग आहे, त्याला रिपोर्ट्स वगैरे टेस्टची काही गरज नाही. आणि आता ही चर्चा जास्त नको, तिला जरा विश्रांती घेऊ द्या. चल. हॅलो. निर्मले, हा आई बोल. विक्रांतनी सांगितलं असेल ना तुला? काय काय झालं? निर्मले, हॅलो आई. अगं मला कळत नाहीये तू तू काय म्हणतेस ते. हो का? त्यांनी तुला सांगितलं का तो दवाखान्यात जाणार नाही कारण मोनिकाला फूड पॉयझन झालंय? नाही नाही, काही बोलला नाही तो मला. फूड पॉयझनिंग का? हे बघ, आता काय, कुठे, कधी, कसं, सगळे प्रश्न विचारू नको. वेळ मिळाला तर लगेच घरी येऊन जा. हो 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 आई, येते मी, येते. ठेवते. हा, ये पण. हा, बाय. विक्रांत, यू आर इन अ बिग ट्रॅप. थँक गॉड, सगळं ओके. गॉड, मी आत्ताच तुझं टेम्परेचर चेक केलंय. तुला टिचभरही ताप नाहीये मोनिका, उगाच कणू नकोस. मोनिका, अभ्यास न करता परीक्षा दिली ना ते माणूस फेल होतो. आणि तुझ्या दुर्दैवाने आणि पोटातील बाळाच्या सुदैवाने मी जिंकलो. कारण जीव वाचवणं हे फक्त माझं प्रोफेशन नाही, आता ती माझी सवय झाली. नको नको वागूस असं, नको बनूस देव. कारण या सगळ्याचं ओझं तुला होत नाहीये,
ना काळजीचं, ना जबाबदाऱ्यांचं, ना प्रश्नांचं, ना आरोपांचं, ना संशयाचं. ओझ. कम अगेन. हो, हे मूल माझ्यासाठी ओझच आहे विक्रांत. तुझ्यासाठी कदाचित हे ओझ असेल, पण हेच ओझ ह्या वेदना मिळाव्यात म्हणून वर्षानुवर्ष देवाकडे नवस मागणाऱ्यांना विचार, काय असतं मूल. निपुत्रिक जगण्याचं दुःख जिने भोगलंय ना, तिला विचार, काय असतं मूल. इतक्या सगळ्या कष्टांनंतर, इतक्या सगळ्या वेदना सहन करून जन्माला आलेल्या बाळाला पहिला श्वास घेताना बघणाऱ्या आईला विचार, काय असतं मूल. लग्नाच्या 12-12 वर्षांनंतर सुद्धा आशाळभूत नजरेने डॉक्टरच्या चेहऱ्याकडे बघत, गुड न्यूज आहे का असं विचारणाऱ्यांना विचार, काय असतं मूल. आणि जन्माला आल्यानंतर या जगात त्या बाळाला सगळ्यात पहिल्यांदा स्पर्श करणाऱ्या डॉक्टरला विचार, काय असतं मूल. पण ह्यातलं तुला काहीही कळणार नाही, कारण त्याआधी जगणं म्हणजे काय एवढं जरी तुला कळलं ना तरी खूप आहे. तुला वाटत असेल की हे मी सगळं माझ्या तत्वांसाठी करतोय, तर ते तसं नाहीये. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ह्या सगळ्यात त्या बाळाच्या जीवाबरोबर तुझ्याही जीवाला धोका आहे. आणि माझ्यासाठी त्याच्याबरोबर तुझाही जीव तितकाच महत्वाचा आहे. कारण तुझ्या आजी आजोबांना लग्नात मी तसं वचन दिलंय की तुझी काळजी घेईन म्हणून. या जगात येण्याआधीच बाळावर गर्भसंस्कार करणाऱ्या बायका कुठे आणि तू कुठे. नाहीये मी तशी. कसं जगायचं नाही मला शिकायचंच नाहीये. मरायला निघाले होते ना मी, तू वाचवलंस मला. का वाचवलंस विक्रांत? वाचवायला तू मारायला चाललीच कुठे होतीस. वाचली तर तू तशीही असतीच, कारण झोपेच्या 2 गोळ्यांनी जगात कुणीही मरत नाही मोनिका. तुला फक्त तमाशा करायचा होता, जो तू केलास सक्सेसफुली. आणि मला फक्त त्या बाळाला सुखरूप ठेवायचं होतं, जे मी ठेवलं. गुड नाईट. आणि हो, या खोलीत असे भ्याड प्रयत्न तू पुन्हा करू शकणार नाहीस, त्याची पूर्ण खबरदारी मी घेतलीये.